मंडळी, कालपर्यंत सोने चांदीचे दर गगनाला भिडले होते. गुंतवणूकदार खुश होते. मात्र रातोरात सोन्या चांदीच्या गुंतवणूकदारांची पंचाईत झाली आहे. कालपर्यंत जोरात वाढणारे सोने आणि चांदीचे दर आज अचानक मोठ्या प्रमाणात घसरलेत. विशेष म्हणजे सोने चांदीवर आधारित ETF मध्ये एका दिवसात 15 ते 21% घसरण पाहायला मिळाली आहे. निपॉन, ICICI, कोटक यांच्यासारखे मोठे सिल्वर ETF थेट 20% कोसळले. मग प्रश्न असा पडतो, अचानक असं काय घडलं? यामागचं प्रमुख कारण आहे आंतरराष्ट्रीय राजकारण. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आणि टॅरिफ संदर्भात आपली भूमिका मवाळ केल्याचे संकेत आहेत. युद्ध आणि तणाव कमी होण्याची शक्यता दिसताच गुंतवणूकदारांनी सोने चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीतून नफा वाढवायला सुरुवात केली. डॉलर मजबूत झाला, जोखीम घ्यायची तयारी वाढली आणि त्यामुळे सोन्या चांदीचे दर घसरले. आता प्रश्न महत्त्वाचा आहे, ही घसरण गुंतवणुकीची संधी आहे की भविष्यातील इशारा? याचं उत्तर पुढील काळात स्पष्ट होणारच आहे. याकडे आपली नजर असेलच. तोपर्यंत अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्रला यूट्यूबवर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका.